राम राम. परिचय नाही, काही नाही, काही नाही, पण बसले दोघं तिथे. तर माणूस आहे, पद्धत आहे, रीत आहे, एकमेकाला बोलायला आरंभ करायचा. राम राम, देवाचं नाव घ्यावं आणि बोलावं, काय बोलायचं असेल ते. राम 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 राम, नमस्कार नमस्कार. काय कुठले आमच्या ठिकाणचा तुम्ही? आम्ही आमच्या ठिकाणी चालले, इकडे चालले. अहो मलाही तिकडेच जायचंय. अहो भूक लागली म्हणून बसलो. अहो मलाही भूक लागली, मी बसलो. मग काय हो, माझं दशमी माझं आहे, बसले आपापल्या दशम्याचं. आता एकाजवळ दशमी होती, त्याच्याजवळ चटणी नव्हती. ते घाई गडबडे ते बाई चटणी द्यायचंच विसरले. ते आपल्या भाकरी बांधल्या आणि दिलं बांधून. दुसरा माणूस होता, त्याच्याजवळ भाकरी होत्या, चटणी होती. आता दोघं भाकरी सोडून बसले. पण एकाजवळ भाकरी होत्या पण कमी होत्या आणि एकाजवळ चटणी होती पण भरपूर होती. आता जेवायला बसले घरी, पण भाकरी तरी कुठे आहे? पण आहेत दोन भाकरी आहेत, माणसंही दोनच आहेत. चटणी पण यात चटणी भाकरी आहे तर चटणी नाही, चटणी आहे तर भाकरी नाही. आता हा बसला जेवायला, त्याला सांगितलं गाव जेवता का? म्हणजे माझं काय भाकरी नाही, मी काही जेवत नाही. अहो माझं भाकरी चटणी नाही. अहो माझं चटणी आहे. अहो माझी भाकरी घ्या, तुमची चटणी या ना. यांच्या दोन भाकरी, त्यांची चटणी. दोघांनी चटणी घेतली. भाकरीवाल्याला चटणीवाल्यानं सहकार्य केलं, चटणीवाल्याला भाकरीवाल्यानं सहकार्य केलं. दोघं पोटभर जेवले. नाही तर जो भाकरीवाला होता, चटणी वाचून त्याला भाकरी गिळत नव्हतं. जो चटणीवाला होता तो तांब्यात चटणी काढून काही प्याला असता का तो? त्याचा चटणीचा काही उपयोग नव्हता. पण याची भाकरी आणि त्याची चटणी दोघांचं काम झालं. सहकार्य, सहकार्य दोघांचं मिळून काम झालं. एरवी चटणीवाल्याचं स्वतंत्र एकट्याचं काम होत नव्हतं, भाकरीवाल्याचं स्वतंत्र एकट्याचं काम होत नव्हतं. भाकरी तशी गोड लागणार नाही, चटणीमुळे खावली गेली. तो चटणी खाऊ शकत नव्हता, भाकरीमुळे त्यालाही चटणी खाता आली. एकमेकाला चटणीवाल्यानं भाकरीवाल्याला चटणी दिली, भाकरीवाल्यानं चटणीवाल्याला भाकरी दिली. दोघांचं सहकार्य, दोघं पोट भर जेवले. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. त्याप्रमाणे व्यवहारामध्ये माणसाने नेहमी एकमेकाला सहकार्य करीत जावं. सहकार्य म्हणजे सहाय्य, मदत. अडे अडचणी येत असतात. इकडे नाही तर कोणीकडे आपल्या भारतात आहे, कोणीकडे काय कुठं समुद्र उसळला खवळला, कुठं पूर आला, काही माणसं गेले मेले. आज तिकडे किती आकार उठलेला आहे. समुद्राच्या पोटात काहीतरी स्फोट झाला. ते कोणता? पृथ्वीच्या पोटात काही आग धगधगते ना अजून पूर्वीची. त्याला काय म्हणतात? लावा रस आहे त्याला नाव. काय म्हणतात? भूकंप. भूकंप भूकंप झाला, समुद्र खवळला, हे लोकांच्या घरात गेले. भूकंप समुद्राच्या पोटात. ते पाणी पर्वत प्राय लाटा, समुद्राच्या थडीला गाव वसलेले. समुद्राच्या लाटा जाऊन जाऊन किती जाते त्या हिशोबाला त्याच्या पलीकडे घर आहेत. पण ह्या लाटा पार त्या गावावरून गेल्या. 2-5 किलोमीटर समुद्रात चिकटून असणारे गाव, त्या गावाच्या डोक्यावरून 2-3 किलोमीटर पुढे गेल्या. हे गाव तर पाण्यात गेले. आता त्याच्यात सगळा संसार आहे. पुरुष मंडळी आहे, बाया मंडळी, लहान मुलं आहे, ढोरं गुरं सगळे. काय कायचा काही आकार असेल. समुद्र जिथं गावावरून जातोय आणि 2-3 किलोमीटर लांब जातोय, त्याच्यात गाव आणि माणसं सापडतात. काय परिस्थिती असेल. असे संकट येतात ना. मग या वेळेला जे संकटाच्या बाहेर आहे त्यांनी आपल्या भावावर आलेलं संकट आहे, त्याच्याकरता धावून जायला नको का? त्यांचे संसार गेले, प्रपंच गेले, कपडे गेले, भांडे गेले, माणसंही मेले. आता जे पळाले का आणि जिवंत राहिले, हे जे परागंध आहे, ज्याला घर नाही, दार नाही, कपडा नाही, काही नाही, फक्त आपला जीव वाचवलाय. मग आता यांच्या करता बाकीचे जे भारतीय तुम्ही आम्ही आहोत, याने नको का सहकार्य करायला? सहकार्य केलं तर ते जगू शकतील, सहकार्य नाही केलं तर याने जगावं कसं? म्हणून सहकार्य फार महत्वाची गोष्ट आहे. नेहमी माणसाने एकमेकाला, चटणीवाला भाकरीवाल्याला, भाकरीवाला चटणीवाल्याला
सहकार्य करतोय आणि दोघांचं पोट भरताय, तृप्त समाधान लाभताय. तसं एकमेकाला सहकार्य करत जावं. एकमेकाच्या सहकार्याने एकमेकाच्या अडचणी दूर होतात. अडचणी म्हणजे दुःख दूर होतं आणि दुःख दूर करणं हे माणसाचं पहिलं काम आहे. नेहमी धावून जावं, सहाय्य करावं, बुडत्याला हात द्यावा, वर काढावं, हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल हो, याच पद्धतीनं आमचे जे संत महात्मे आहेत, व्यवहार जसा आहे बुडत्याला वर काढावं, बुडत्याला हात द्यावा, तसा परमार्थ आहे. जे या दुःख सागरामध्ये, संसार सागरामध्ये, संसार सागरूगा भव दुःखाचे मूळ, हो संसार तापे तापलो मी देवा. हो, हा संसार आहे, दुःखदायी आहे. सगळ्याला अडचणी, सगळ्याला दुःख आहे, सगळ्याला पीडा आहे. आणि सगळ्यात पीडा मरणाची आहे, मरणाची. बाकीच्या पीडा आत आहेत, मरणाच्या आत. पण शेवटी एक मरणाची पीडा आहे ना, मरावं लागतं. मरावं का लागतं? जो जन्माला आला त्याला मेल्याशिवाय गती नाही. जातस्य ध्रुवो मृत्यू, जातस्य ध्रुवो मृत्यू, ध्रुवै जन्म मृतस्य च, तस्माद परिहार्येर्थे नत्वं शोचितुमर्हसि उपदेते नाशे. जे जे उत्पन्न झालंय जन्मले त्याचा नाश ठेवलेला आहे. तुम्ही आणि जन्माला आलो मरणार. हे जेवढं दिसतंय हे जन्माला आलेले हे सगळं मरणार आहे. आज नाही उद्या. वेळ कमी जास्त आहे, आयुष्य कमी जास्त आहे, बाकी मरण सगळ्याला आहे. काही तर जन्मतात मरतात, काही तर आईच्या पोटात मरतात आणि मग जन्माला येतात. जिवंत सुद्धा जन्माला येतात. हा मृत्यू, मृत्यू उदराची परिवरी गर्भ घेवती. आईच्या पोटात असतानापासून मृत्यू लागलेला आहे. तो पार 100-125 वर्ष का धरत नाहीत. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले योगाच्या जोरावर. 14 वेळेला काळाला थप्पड मारली त्या बहादरानं योगाच्या सामर्थ्यावर. अखेर ते चांगदेव महाराज 1400 वर्षानंतर का होईना समाधिस्थ झाले. ज्ञानेश्वर महाराज योगी होते, मुक्ताबाई तशाच होत्या योगी. मुक्ताबाई सामान्य नव्हत्या. मुक्ताबाई चांगदेव महाराजांना उपदेश करतायत. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज, 14 वर्षाची मुक्ताबाई. हो, नवल करण्यासारखी गोष्ट आहे. उगा कथा सांगून जातो आपण, वाचून जातो, पण नवल केवढे. 14 वर्षाची एक मुलगी, 14 वर्षाची मुलगी अजून ती शहाणी नाहीये. शहाणपणाला आजच्या काळात सुद्धा 16 वर्षाच्या पुढं, 18 वर्ष घ्या, 18 वयाच्या पुढं तो शहाणा आहे, सहीला अधिकारी. तोपर्यंत अज्ञान आहे. 18 वर्षाचा अज्ञान आहे. 18 वर्षाच्या पुढं सज्ञान आहे. 18 वर्षापर्यंत त्याला अज्ञान पालक आहे. म्हणजे 18 वर्षापर्यंत मूर्ख आहे, ते बाळ आहे, अक्कल नाही त्याला. मग 18 वर्षापर्यंत आजच्या काळात चंद्रावर मनुष्य जाऊन आलाय. या काळात 18 वर्षापर्यंत अज्ञानी आहे, बालक आहे. मग तो त्यावेळेला चांगदेव महाराज आणि मुक्ताबाई, 1400 वर्षाची मुक्ताबाई, 18 वर्षाची नाहीये. 14 वर्षाची मुक्ताबाई, 1400 वर्षाचे चांगदेव महाराज. काय गणित आहे कोणीकडच्या कोणी. ती 14 बाईच्या चांगदेव महाराजांना उपदेश करते महाराज. मुक्ताबाई तिचा अभंग काय सांगावा. एका डोळ्याला अशा कीर्तनात घ्यावा, पण हे कीर्तन आहे सर्वसामान्य समाजाकरता. पुण्यतिथीचं कीर्तन आहे. संत महात्मे गंगागिरी महाराज आणि संत महात्म्यांना अनुसरून आजच्या कीर्तनाचा अभंग आहे. नाही तर दुसरा अभंग घेतला असता. मुक्ताबाईचा अभंग आहे. मुंगे उडाली आकाशी, तिने गेलेले सूर्याचे, तिने गेलेले सूर्याचे, तिने गेलेले सूर्याचे. प्रसवला वांजपुत्र प्रसवला, वांजपुत्र प्रसवला. विंचू पाताळाचे जाय, शेष माता वंदे पाय,
कोणी मुक्ताई हाकली, मुक्ताई हाकली, हे कोणी मुक्ताई हाकली. हो 14 वर्षाची मुक्ताबाई तिचा हा अभंग आहे. काय डोमला त्याचा अर्थ कळत नाही. काय अभंग आहे, काहीचा काही आहे. मुंगी उडाली आकाशी, हे आपल्याजवळ मुंग्या मुंगळे मुंग्या, मुंगळा नाहीये. आणि मुंगळ्याला पंख फुटत असतात काही वेळेला, तो उडतही असतो. पण मुंगळ्याला पंख फुटले ते हिवाळ्याच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात. तो मुंगळा किती उडेल, आणि ते थोड्या वेळेस पंख राहतात, मरतात. ते पंखही धरतात आणि तेही मरतात. तर मुंगळ्याला पंख येतात, तर आकाशात उडत नाही. आणि इथं मुंगी आहे, मुंगी उडाली आकाशी. अहो मुंगीला पंखच नाही, आणि उडाली तर तिचा जीव एवढा एवढा आहे, आणि ती आकाशात कशी उडली. मुंगी उडाली आकाशी. बरं उडाला का, वावटाला आले उडाली वावटळीत. पण वावटळीत मुंगी उडाली. वावटळ तरी किती असते इथून 2-3 किलोमीटर उंचीवर असेल. फार झालं तर 5 किलोमीटर. अंदाजाने सांगतो आम्ही, तुमच्या शास्त्रानं सांगत नाही आम्ही. आमच्या कीर्तनाच्या सोयीनं आम्हीच बोलत असतो. आमच्या शास्त्राचा अर्थार्थ काही संबंध नसतो. कीर्तन करायला स्वातंत्र्य ना पूर्ण स्वातंत्र्य असल्यास घ्यायचं काय काम आहे कोणाला. काही बोला ना, लागू मागो दिवाळी. तर काय जरी बोलावं तर कीर्तनानं काय, कीर्तनकारानं काही बोलू नये. व्यवहाराला सोडून बोलू नये, आणि शास्त्राला धरून बोलावं. शास्त्राला धरून बोलायचं ना, बोलायचं व्यवहाराला सोडून बोलायचं म्हणजे या काय मेळ झालाय. शास्त्रालाही धरीत नाही आणि व्यवहाराचाही मेळ नाही. याला बोलणं, याला कीर्तन म्हणत असतात काय, याला कीर्तन म्हणत नाही. नाटकात तमाशात सुद्धा लोक मान हलवतील, पुन्हा दुसऱ्या दिवशी तिकीट काढतील. आवडलं पाहिजे असं बोलतात ना. हा लोकांना आवडलं पाहिजे, पटलं पाहिजे, नाही तर आवडो नाही तर नावडो. परमार्थ आवडावा म्हणून नव्हे. परमार्थ हा विषय विषाप्रमाणे कठीण आहे, विषाप्रमाणे अवघड आहे. परमार्थात वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे विषय. सगळं टाका म्हणजे पोरं टाका, बायको टाका, घर टाका, धन टाका, त्याग करा. त्यागेन एकेन अमृतत्व मानशु. त्याग करा, त्याग करा, त्याग करा. त्याग करा म्हणजे गुंतू नका. गुंतू नका म्हणजे आसक्ती नको. आसक्ती नसणं म्हणजे त्याग आहे. विठ्ठल हो ब्रह्मांड काय भेटत नाही, त्याच्या आसक्ती नको. ब्रह्मांड दुःखाला कारण नाहीये, आसक्ती दुःखाला कारण आहे. म्हणून माणसाजवळ काही असलं, संन्यासाजवळ काही नकोय. संन्यास तो त्याग संकल्पाचा, काही नकोय. संकल्प सुद्धा नकोय. संकल्प नकोय. संकल्प नको म्हणजे वासना नकोय. बाकीचे जड पदार्थ भोवती राहिले तर काय करतात. जड पदार्थ काय असले काय नसले काय, जड पदार्थ काही करू शकत नाही. आसक्ती दुःखदायक आहे. त्या जड पदार्थाची आसक्ती, पदार्थ दुसरीकडे, तो काही करू शकत नाही. पण त्याची आसक्ती याच्या अंतःकरणात आहे. आसक्ती लोभ, आसक्ती आणि लोभ याच्या अंतःकरणात, तो त्रासदायक आहे. ते पदार्थ येऊन का डोक्यात बसतात. पदार्थ काय करतात, तुम्ही खाल्ले खा, वाटले वाटा, फेकून दिले फेकून द्या, लक्ष द्या न द्या. पण माणूस तिथं वासनेनं गुंततो. वासना मोठी वाईट आहे, आणि वासनेनं चांगले 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 गचकतात. बाकीच्याची कथा काय काढली विठ्ठल. हो वासनेचा संग होया खाली, वासनेचा संग होया खाली. तरे तपो बळे जन्म धरिले, वासनेचा संग होया काळी. हो तो भरतराजा होता. त्याग भरतराजाचं सगळ्यात टाकला. सार्वभौम सम्राट भरतराजा सगळ्यात टाकलं. हे वनवास स्वीकारला.
मुलाबाळाचं स्वाधीन केलं समजा, हे वनात अरण्यात भरतराज त्यागे ना, राज्य सम्राट पद राज्य त्याग केलं मला. तुम्हा आम्हाला एवढं काही टाकता येत नाही, टाकण्याचं धैर्य होत नाही. संन्यासाला लंगोटी टाकायचं धैर्य होत नाही. संसारी माणसाची काय कथा काढली राजा. संसारी माणूस शेण गोळा करतो, शेण रस्त्यानं म्हशी जातात, गायी जातात, त्याचं शेण गोळा करतात, त्याच्या गवऱ्या लावतात, त्या विकतात, त्या पैशाचा संसार चालतो. हा संसारी माणूस आहे, इतका लोभी आहे. सांगायचं तात्पर्य, तो भरत राजा होता. त्याने सर्व त्याग केला, जंगलात गेला, अरण्यात गेला, तिकडे तपश्चर्या करू लागला. राज्य सोडून तपश्चर्या करतोय. स्नान करता 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 जंगल अरण्य स्नान करतोय, हा अर्घ्य देतोय उंदळीत पाणी घेऊन. इतक्यामध्ये कोणी एक हरणी आली पाणी प्यायला. ती गर्भिणी होती. पाणी प्यायला आलेली हरणी एकदम वाघानं आरोळी मारली, कुठं लांब तिथं जवळपास. वाघाची आरोळी ऐकल्याबरोबर पाणी पिता पिता ती हरणी घाबरली. एकदम त्यानं उडी मारली त्या पाण्यावर. उडी मारता मारता एकदम तिच्या पोटातला गर्भच गळून पडला पाण्यात. त्या उडी बरोबर दास्तावल्यानं ती उडी मारली, पोटातला गर्भ खाली पडला. त्या हरणीचे बच्चा पाण्यात पडला. हरणी पलीकडे गेली, धापा ठाकून तिथं मेली. हे पिल्लू हरणीच्या उडी बरोबर जे पाण्यात पडलं, तिथं तो भरत राजा स्नान करीत होता, डोळे झाकून हातात पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य देत होता. सूर्याला अर्घ्य देतो ते, सूर्याला डोळे झाकून अर्घ्य देतो पाणी घेऊन. ते ओंधळीत ते बच्चाचं आलं, ते ओंधळीत वाहत वाहत हरणीचं पाडच ओंधळीत पाहिलं ते बच्चा. ते वळवळ करते ना, वळवळ करते. आता हा हा राजा आहे, भरत राजा आहे, वळवळ करते. ते जीव आहे, तो हातात आलाय तसाच बाहेर आणला. बाहेर आणलं, पुसलं, पासलं, शेकलं, आपल्या पर्णकुटीत नेलं. आणि मग दररोज इकडून तिकडून बारीक हारळे आणायचे, कुठं दूध आणायचं, त्याला पाजायचं, दूध पाजायचं, कुठं हरळे आणायचे, हळूहळू खायला घालायचं. हरळे खायला घालून, दूध पाजून हरळे खायला घालून मोठं झालं चांगलं. अगदी त्याच्या भोवती अगदी काय त्याच्या अंगावर काय खेळायचं, काय बागडायचं, काय त्या राजाला असा आनंद व्हायचा. मरता मरता वाचवलेलं दया ही, दया करणं साधूचं काम आहे. ते दया केली, फारच वाचवलं. दया वाईट नाहीये, आसक्ती वाईट आहे. दया वेगळी आहे, आसक्ती वेगळी आहे. दया कोणावरही करावी. दया म्हणजे एक प्रकारचं प्रेम आहे, आपुलकीने सहकार्य, सहाय्य, मदत आहे. ही दया असावी, पण आसक्ती नसावी. आसक्ती मारते, दया मारित नाही. प्राणीमात्रावर दया असावी. आपल्या घरी जनावर आहे, ते जनावर दया नव्हे, ती आसक्ती आहे. आणि कोणत्याही प्राण्यावरती प्रेम असणं ही आसक्ती नाहीये, ही दया आहे. दया सर्वावर असते. दया भूतेषु लोलुप्तम मार्दवम रीर चापलम. दया भूतेषु अलोलुप्त्वम, आसक्ती नसावी, लोलुपता नसावी, लोभ नसावा, बर का. अशा रीतीने ते हरण ओंधळीत आलं. दिले ना संध्या सोडून दिले ना, सूर्याचा अर्घ्य दिलं ना सोडून. ते पाडच आणलं बाहेर, पुसलं, पासलं, आपल्या झोपडीत नेलं. आणि मग आता त्याला अगदी बसायचं जवळ गादीवर, त्याचं पालन करायचं मुलाबाळासारखंच. इकडून तिकडून खायला आणायचं, त्याला घालायचं. आणि त्याला लहानाचं मोठं बागडतंय, आनंद वाटायचा. आणि इकडून तिकडून आणून खायला घालून बरंच मोठं झालं. ते लागलं उड्या मारायला, ते लागलं चांगलं फिरायला. फिरता फिरता त्याला काय झोपडी भोवती फिरतंय, त्याच्या भोवती फिरतंय. आणि त्यालाही गोड लागतंय. ते करता करता एकदा तर ते फिरता फिरता ते निघून गेलं, तर कोणीकडे गेलं तर पत्ता गेलं. कुठं हरणाच्या कळपात जाऊन भेटलं, कोणीकडे गेलं नाही. ते निघून गेल्यानंतर
त्या पाडसाचा ध्यास लागला. पाडस कुठे गेलं, कुठे गेलं, हे कुठे गेलं, ह्याला कोणी नेलं, ह्याला वाघानं खाल्लं का, ह्याला लांडग्यानं खाल्लं का, हे कुठे गेलं, काय झालं. संध्या गेली, स्नान गेलं, चिंतन गेलं, हरण कुठे गेलं, कुठे गेलं पाडस, कुठे गेलं पाडस, कुठे गेलं पाडस करता करता या वेळेला आयुष्य संपलं आणि काळानं पास टाकून घेऊन गेले. घाला तो घातला वासनेने, जड परत राजा हरणी गर्भा गेला. पाडस कुठे गेलं, पाडस कुठे, त्या चिंतनात त्याला शेवटी हरणाचा जन्म मिळाला. जो उद्धरून गेला होता, कृतार्थ झाला होता. हरणावर प्रेम केलं, प्रेम नाही केलं, दया, दयाही नव्हे आसक्ती. घरच्या पोरं बाळा सोडून दिले, त्याची पोरा बाळावर आसक्ती काढली, हरणावर आसक्ती बसले. मला त्या आसक्तीने शेवटी त्याला हरणाचा जन्म घ्यावा लागला. त्या हरणाच्या जन्मात त्याला कळलं की अरे 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 आपण मुक्त झालेलो होतो, आपल्याला हरणाचा जन्म, आपल्या वासनेमुळे आपल्याला हरणाचा जन्म मिळाला. हरणाच्या योनीत कळते, पण आता भोगल्याशिवाय गती नाही. जड परत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. ओ म्हणून वासना वाईट आहे, वासना चांगली आहे परमार्थात, इच्छा चांगली आहे परमार्थात. वासना असावी देवाची, वासना असावी परमार्थाची. परमार्थात कथा आहे, कीर्तन आहे, पोथी आहे, पुराण आहे, देव आहे, पूजा आहे, अर्चा आहे, याची वासना असावी. आणि ही पुण्यकारक वासना आहे, आणि हा परमार्थ आहे. माणसानं परमार्थ करावा. परमार्थ करण्याकरता मनुष्य जन्म आहे, आणि मनुष्य जन्माकरता आमचे साधू संत महात्मे, हे सगळे साधू संत महात्मे ज्यांचे अवतार आहेत, साधू म्हणून जे आहेत, त्या सगळ्या साधूने आपलं आयुष्य या समाजाकरता खर्च केलेला आहे. तसेच आमचे सद्गुरू गंगागिरीजी महाराज आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य समाजाकरता खर्च केलेला आहे. विठ्ठल हो देवा, या जगाला, जगात सगळे आहेत, जगात काय नाही, चांगलंही आहे वाईटही आहे. ईश्वरानं जगत निर्माण केलंय, त्यानं वाईट काही नाही केलेलं. जे काही वाईट होईल ती कृती माणसाची आहे. देवाचं इथं काय वाईट आहे सांगा, देवाचं काही वाईट नाही, सगळं चांगलं आहे. हा मनुष्य जन्म, त्या सगळ्या जन्मात मनुष्य जन्म चांगला आहे. आणि मनुष्य जन्म प्राप्त झालाय, त्यात मनुष्य जन्माला येऊन चंद्रावरही लोक गेले आले, त्याच्या पलीकडे आणखी कोणीकडे जातील. मनुष्य हा मोठा प्रयत्नवादी आहे, प्रयत्नवादी असावं, पण किती प्रयत्न केला, सर्वात प्रयत्न श्रेष्ठ मनुष्य जन्माचा उद्धार. आणि उद्धार म्हणजेच परमार्थ. आणि परमार्थ सांगणारे मनानं नव्हे, त्याला संत पाहिजे, संत पाहिजे. परमार्थ संताचे संगते, संताचे संगते मनोमार्ग गाते, संताचे संगते. संगते मनोमार्ग गाते, संताचे संगते. संताची संगती असावी. संताचं सगळं काही पवित्र शुद्ध, सगळं काही जीवाच्या तरुणोपायाकरता, उद्धरण्याकरता तद्विद्य प्रणिपातेन, तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पै बरवे मनी जळी अति आणावे,
तरी संताया भजावे सर्वस्वेसी, जे ज्ञानाचा कुरुठा तेच सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळवणे, तेच तनु मन जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. हेच गोष्ट आमची आजच्या या अभंगामध्ये. काय म्हटलं का अभंग? हीच गोष्ट. संत महात्मे जीवाचा उद्धार करतात. ते स्वतः कसे आहेत, या जगामध्ये पवित्र काय आहे ते संतामुळे आहे. संत तर स्वतः फार पवित्र आहे. जो पवित्र आहे तोच दुसऱ्याचा उद्धार करू शकतो. संताचा देह अनेकाला आम्हाला सगळे देहच आहेत. जीव मात्र 84 लाख येऊन येईल एवढे देह आहेत. पण देह काय, देहाची सवय. सगळ्यांचे देह आहेत पण कसे आहेत, काय देहाच्या बद्दल विचार करायचा. तुकाराम महाराज सांगतात, जे कोणी संत आहेत, जे कोणी महात्मे आहेत, महात्म्यांचं शरीर, महात्म्यांचा देह कसा आहे, पवित्र तो देह आणि पुण्यवंत, पवित्र तो देह आणि पुण्यवंत, तो वदे अच्युत सर्व काळ, पवित्र तो देह आणि पुण्यवंत, हो तो देह पवित्र, वाणी पुण्यवंत त्याची. वाणी म्हणजे आमचे वाणी साहेब इथे बसलेले आहेत. वाणी साहेबांचं आडनाव वाणी आहे. आणि वाणी शब्दाचा अर्थ आपल्या या अभंगात वाणी शब्दाचा अर्थ वाचा आहे. वाचा, बोलणारी जी वाचा आहे ती वाणी. त्याचाच देह पवित्र, त्याचीच वाणी म्हणजे वाचा पुण्यवंत आहे. देह 84 लाख येऊन येत ना, अहो सगळे देहच आहेत ना, अहो सगळे शरीरच आहेत ना. 84 लाख युनिटल्या देहामध्ये जो कोणी आपल्या वाचेनं वाणीनं सतत अच्युत नामाचा जप करतो, भगवंताच्या नावाचा जप करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, त्याचाच देह पवित्र, त्याचीच वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युता सर्व काळ, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युता सर्व काळ, हो अच्युत या नावाचा जो सर्व काळ जप करतो. अच्युतानंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगा, सत्यम सत्यम वदाम्यम. धन्वंतरी येते, हे धन्वंतरीचं वाक्य आहे. धन्वंतरी या श्लोकात सांगतायत. अच्युत अनंत गोविंद या नामाचा जो उच्चार करतो, अच्युतानंत गोविंद, अच्युत अनंत गोविंद, नामोच्चारण भेषजात. हे नाम रूपी औषध, भेषज म्हणजे औषध आहे. त्या नामस्मरण रूपी औषधाचं जो सेवन करतो तो, त्याचा आम्ही उद्धार करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो आमचे भद्रा हनुमानजीचे हे आले प्रमुख बसतात, मला काही कळत नाही. कालच त्यांच्या इथं मोठा कार्यक्रम झाला. त्यांचा वार्षिक कार्यक्रम असतो. 12 स्कंद श्रीमद भागवत ग्रंथाचं तिथं पारायण असतं वार्षिक. एक शास्त्रीय चांगले आहेत, वाचन करतात ते आणि अर्थही सांगतात. सकाळी वाचन करावं, दुपारून अर्थ सांगावा. ते कालच त्यांनी 12 स्कंद श्रीमद भागवत ग्रंथाची वार्षिक पारायण, काल वार्षिक पारायण झालं. काल त्यांची सांगता समाप्ती झाली. फार समाजही जमतो त्यांच्या इथं, फार चांगला समाज जमतो. आणि खर्च फार करतात, व्यक्तिगत खर्च फार खर्च. म्हणजे आता ते मला आकड्यानं सांगता येणार नाही. कदाचित मी सांगतो माझ्या सांगण्यात कमी होईल. ते इतका ते फार भरपूर लाखोनी रुपये खर्च करतात. आता त्या किती आकडा त्यांचा त्यांनी सांगावा.
फार लाखो रुपये खर्च करतात. त्यांना अन्नदान फार आवडतं. द्वादश स्कंद वार्षिक त्यांचं ते ग्रंथाचं पारायण आहे. ते शास्त्रीय एक आहेत हनुमान दासजी महाराज, ते मोठे वाचक चांगले आहेत. तेव्हा अशा रीतीनं त्यांचा परमार्थ आहे